हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे पतीचं गुपित. मीनलचं लग्न आदित्यशी झालं तेव्हा तिला वाटलं की आयुष्य एकदम फुलणार आहे. नवरा शिक्षणाने हुशार, नोकरी पक्की, सगळ्यांकडून कौतुक होत होतं. लग्नाच्या पहिल्या दिवसात आदित्य खूपच प्रेमळ, हसरा होता. मीनलच्या मनात एकच विचार, देवाने खरंच माझं भाग्य उजळवलं. लग्नाच्या पंधरवड्यानंतर मीनलला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. मध्यरात्री आदित्य शांतपणे उठायचा, दरवाजाची कडी हलकेच काढायचा आणि घराबाहेर पडायचा. पहाटे तो परत यायचा आणि त्याच्या कपड्यांवर माती लागलेली असायची. मीनलने विचारलं तर तो हसत म्हणायचा, ऑफिसच्या साईटवर गेलो होतो, तातडीचं काम आहे. पण उत्तर देताना त्याच्या डोळ्यात काहीतरी टाळाटाळ दिसायची. दिवसेंदिवस संशय गडद होत गेला. तो खरंच ऑफिसचं काम करतोय का की दुसरं काहीतरी? मीनलच्या मनात प्रश्नांची गर्दी होत होती. नवऱ्याच्या वागण्यामध्ये एक गूढपणा होता. ती ठरवते, आता मी गुपचूप शोध घ्यायचा. एके रात्री आदित्य बाहेर पडला तेव्हा मीनलने हळूच त्याच्या मागे जाणं सुरू केलं. रस्ते ओसाड, चंद्रप्रकाश फिकट. आदित्य गावाबाहेरच्या शेतातून सरळ एका जुन्या विहिरीजवळ गेला. त्याच्याकडे पिशवी होती. तो पिशवीतून दगड, माती, काहीतरी लोखंडी वस्तू काढून विहिरीत टाकत होता. मीनलच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनल तिथं एकटी गेली. विहिरीत खोदलेलं मातीचं ढिगाऱ्यासारखं दिसलं. तिने थोडं खोदून पाहिलं आणि तिला सापडले जुने फोटो फ्रेम्स, कुजलेली पत्रं आणि महिलांचे दागिने. हे कोणाचे? तिच्या तोंडून आवाजही फुटला नाही. डोक्यात विचार आला, माझा नवरा काही गुन्ह्यात तर गुंतलेला नाही ना? त्या रात्री मीनलने धैर्य एकवटलं. आदित्य, मला खरं सांग, तू रात्री काय करतोयस? कोणाच्या वस्तू काढतोयस? आदित्य थबकला. डोळ्यात वेदना, ओठांवर थरथर. तो शांतपणे म्हणाला, मीनल, हे सत्य मी लपवून ठेवलं होतं. माझं आधी लग्न झालं होतं, पण माझी पहिली बायको एका अपघातात मेली. तिच्या आठवणी मला रोज छळतात, म्हणून तिच्या वस्तू मी थोड्या थोड्या काढतोय. तिचं अस्तित्व मिटवायचंय, विसरायचंय. मीनलच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आदित्यवर रागही आला. हे आधी का सांगितलं नाहीस? आणि करुणाही वाटली. हा मनाने किती त्रस्त आहे. तिला जाणवलं, तो गुन्हेगार नाही, पण भूतकाळाच्या ओझ्याने ग्रासलेला माणूस आहे. मीनल हळूच त्याचा हात धरते. भूतकाळ गाडून टाक आदित्य, पण माझ्यापासून गुपितं लपवू नकोस. आपण मिळून नवं आयुष्य उभारू. आदित्यच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर हलकं हसू होतं. पहाटेच्या मातीच्या गंधासोबत त्यांचं आयुष्य नव्याने सुरू झालं. मीनलने हे बरोबर केलं का नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.